नमस्कार मंडळी, आज आहे आमच्या गावचा बाजार. मी चालले बाजारला. 3 वाजले, जरा ऊन उतरले तर बाजार करून आणतो, कारण की उन्हाचं जाऊशी नाही वाटत. आणि लवकरच बाजार होतो आमच्या इकडचा. मग पाहू आता संध्याकाळचा बाजारला चुडेल चावडेल जातो, पण मग उन्हामुळे मी काही गेले नाही. तर आता निघलो बाजारला. भाऊ आला पेपर देऊन, आणि हे पहा इकडे हे झोपलंय. तिला म्हणलं तर आतून नको, बाहेरून नको, आतून लावून घे. ती म्हणती नाही ना मम्मी बाहेरून लाव. म्हणलं बाहेरून लावून जातो, मग एक तर कुलूप लावावं लागेल. माझा भाई आणि मी चालले. तिला म्हणलं दरवाजा लावून घे, उठ, झोपलेली ती. तर चला बाजारामध्ये कुठं बाजार असतो आमचं तुम्हाला दाखवून. आणि जर नाही तर मग बाजारावरून आल्यावर आताच बाजारावरून आलो, आणि बाजारातून पहा काय मोठं मोठं टरबूज आणले. आता हे कसं निघत आहे, लाल निघत आहे का पांढरं निघत आहे काय माहिती. 10 रुपये किलो, भारी. आता काय माहिती, कापल्यानंतरच कळत. आजचा बाजार इतका महाग होता, काहीच माळवा असं एकदम हे नव्हतं. आता ऊन पडू राहिलं त्याच्यामुळे माळवं पण चांगलं नाही येत, असं खराब येतंय जरा थोडस. भुईमुगाच्या शेंगा, काकडी, बीट, मिरच्या. तर पहा हे असा बाजार आणलाय. आणि माझ्या भाऊला आवडते लाडू, त्याच्यामुळे माझ्या भाऊला लाडू आणले. तो लहान असताना 6-7 महिन्याचा पावशर लाडू एकटा खायचा. त्याला लय गोड आवडत, कोणती पण वस्तू असू द्या गोड ती त्याला आवडती. त्याच्यामुळं आणि अजून पण पावशर लाडू तो खातो. इतका गोड आवडतंय त्याला. तर बाजार निवडते मी, पण आधी हातपाय धुवून येते, नंतर निवडते. काल लोणचं पण घालत होते, तेव्हा पण लाईट नव्हती. तर मिक्सर मध्ये कुटायच्या ऐवजी, दळायच्या ऐवजी खलबत्त्यात कुटून लोणचं घातलं. आणि आता रात्रीपासून लाईट नाहीये. सकाळी लई तर लई 1-2 तास लाईट आलेली, तशी लाईट गेलेली. आता मोबाईल ते पण आता स्विच ऑफ होण्यावर आले, थोडेसे सगळ्यांच्या फोनला चार्जिंग आहे. तर हे बाजार निवडीत होते. भाऊला म्हणलं काहीतरी आण खायला, भूक लागली. भेळ ते काही खाऊशी नाही वाटत, पण या लेकरांसाठी आणावं लागत थोडीशी. तर त्याने आणले पाववडे, पॅटीस. हे पहा बाजार बिजार निवडून झालाय माझा. सगळं निवडलं मी. माझ्या दादाला तेवढं एकच काम चांगलं येतंय, चहा ठेवायचं काम. हा दिसतो का नाही काय माहिती, कारण की मगाशी लय भारी दिसत होता मी भाजीपाला निवडत होते तेव्हा. पण आता मावळाला सूर्य त्याच्यामुळं एवढं काही दिसना क्लिअर. तर हे पहा चहा ठेवतोय. चहा आम्ही 2 दिवसापासून आम्हाला उशीर होऊ राहिला यायला. तर दूधवाल्याच येऊन जाऊ राहिलाय का. आता हे थोडस दूध राहिलंय. आज 1 लिटर दूध घ्यावं लागेल, कारण की दोन्ही खाडे भरून घेऊ. अर्धा रोज अर्धा लिटर घेतो. 2 दिवस 1 लिटर घ्यावं लागेल दूध. आणि मूळ म्हणजे आमच्या भाकरी पहा किती पडल्यात शिळ्या. खात नाही काय नाही. चपात्या 5-7 जरी केल्या किंवा 7-8 जरी केल्या तरी माझे लेकर खात नाही. हे पहा हे कॉलेजवरून येतंय. एवढं मोठं लेकरू कोणी म्हणेन का 1-1.5 चपाती खाते, दातड काढीत नुसता हे हे. भांडे पडलेत. आणि हे जे काकड्या बीट ते ना धुवून ठेवायचं फ्रीजमध्ये. मी या अशा फळभाज्या जर असल्या ना धुवूनच ठेवी ते. हे पहा ते बाकी तिकडं काय करते काय माहिती. सायनस, आता माझ्या सायनसची तयारी चालू आहे. काय करावं, माझी सायनस गेल्यावर आम्हाला करमायचं पण नाही. हा मग आम्हाला दोघायला जावं लागेल पाठीवर. आम्ही 2 डोके राहतो घरात. तिचं पप्पा बाहेर राहते, मग आम्हीच दोघं माय लेकर. माझी बाई वर्ष का 6 महिन्यापासून घरी होती, त्याच्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही. पण आता माझ्या बाईला जायचंय शनिवारी रविवारी, म्हणजे तिला जॉईन व्हायचंय डायरेक्ट. त्याच्यामुळं तिचं काय साहित्य ते ती म्हणते मम्मी आधी मी रूम ते पाहून येते, नंतर मग थोडंसं सामान घेऊन जाईन मी. म्हणलं चालन बाई, पाय तुला काय पाहिजे काय नाही ते नंतर घेऊन जाय. कारण की आज थोडेसेच कपडे ते नेणार आहे ती. पाहू काय होतंय काय नाही.
तिला म्हटलं मी येते, तर ती नको म्हणती तू थकशील. पण मला एकटीला पाठवशी वाटाना. ती आधी तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे आणि नंतर मग ती रूम ते बघन. तर मला ते जायची 2-3 दिवसांनी, तर मला आत्ताच टेन्शन आलंय, कारण की काय बाहेरच राहती. तिचं सामान घेऊन द्यायचंय मला, पण ती म्हणे मम्मी आत्ताच नको घेऊन देऊ, सगळं नंतर घेऊन दे. तर म्हणलं बाई चालन, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा एखादं ते रविवारी किंवा शनिवारी सुट्टी असते ना, तर तू येत जाय, थोडं थोडं सामान घेऊन जाय. मग म्हणे चालन, कारण की पहिल्यांदा जायचं आणि दुसऱ्या मैत्रिणींची एवढा पसारा ठेवायचा बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळं ती म्हणे आधी रूम बघते चांगली व्यवस्थित आणि मग सामान घेऊन जाईन मी. तर माझी बाई रविवारी म्हणती का शनिवारी म्हणती काय माहिती, तर जाईन. 7-7:30 वाजले तरी पण लाईट आलेली नाही आणि बसलो बाहेर आणि घरात इतकं गरमत आहे ना का बस. तर पाहू कधी येते कधी नाही लाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.